In today's lecture, we will learn derivatives of parametric function. So ऑलरेडी आपण पॅरामेट्रिक फंक्शनची डेफिनेशन बघितलेली आहे. ती परत एकदा रिकॉल करूया. So first write down the definition. So parametric function म्हणजे काय? असे फंक्शन ऑफ एक्स वाय जे की एक्स आणि वाय आपण काय करतो इन द टर्म्स ऑफ थर्ड व्हेरिएबल एक्सप्रेस करतो. ओके, सो ते लिहून घेऊया आपण. अ functional relation between x and y where x and y are expressed in the terms of थर्ड व्हेरिएबल. सो जो थर्ड व्हेरिएबल आहे त्यालाच काय म्हणतो आपण? पॅरामीटर. is called पॅरामेट्रिक फंक्शन. सो ऑलरेडी आपण ही डेफिनेशन बघितली आहे, परत एकदा रिकॉल करतोय. काय आहे? असे रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय जिथं एक्स आणि वाय हे काय करतो आपण इन द टर्म्स ऑफ थर्ड व्हेरिएबल एक्सप्रेस करतो. तर ते थर्ड व्हेरिएबल काय काय असू शकतात? इट मे बी आर, ओके, थीटा, टी, कोणतेही तुम्ही इथं थर्ड व्हेरिएबल घेऊ शकता. त्या व्हेरिएबलला काय म्हणतो आपण? पॅरामीटर. सो अशा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी एक थेरम आहे, त्याचं स्टेटमेंट लिहून घेऊया. ओके, सो write down the statement of that theorem to find out the derivative. If x is equal to function of t, it is denoted by f of t, and y is equal to function of t, it is denoted by g of t, are two differentiable functions. So what is the meaning of differentiable function? असे फंक्शन ज्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढता येतो. ओके, सो त्याला काय म्हणायचं? डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. देन वी हॅव व्हॉट इज द रिझल्ट? dy by dx is equal to, ओके, सो मी रिझल्ट लिहितो इथं. काय रिझल्ट तो? dy by dx is equal to dy upon dt divided by dx upon dt. ओके, सो लक्षात ठेवायला सिंपल आहे. डीवाय इथे सुरुवातीला डीवाय घ्या अपॉन डी टी, इथं डीएक्स डिनॉमिनेटरला काही डीएक्स अपॉन डी टी. ओके, सो इन दिस वे बाय युझिंग दिस फॉर्म्युला यू कॅन कॅल्क्युलेट व्हॉट? डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. सो आपण एक्झाम्पल फर्स्ट बघूया. सो राईट डाऊन क्वेश्चन. फाइंड dy by dx. Find dy by dx if first, example first, x is equal to 80 square and y is equal to 280. Okay, सो हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सो आपण अगोदर दिलेले व्हॅल्यूज देऊन घेऊया. सो व्हॉट इज गिवन? येस, लेट राईट डाऊन x is equal to 80 square and y is equal to 280. ओके, सो सुरुवातीला आपण dy by dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो त्यामुळे लिहा डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू t. सो जसं आपण x चा डेरिव्हेटिव्ह y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x फाइंड आउट करतो, त्याचप्रमाणे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t फाइंड आउट करायचा.
So what will be the left hand side? It is dy upon dt. ओके, सो तुम्हाला कळण्यासाठी मी इथं काय करतो, सुरुवातीला 2ax चा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो. सो 2ax मध्ये 2a हे काय, कॉन्स्टंट. सो टेक आउटसाइड. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x? इट इज 1. सो इट इज 2a इंटू 1, म्हणजेच काय आला, 2. सो त्याचप्रमाणे 280 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काय येईल? ऑब्वियसली इट विल बी व्हॉट? Yes. So this is what 2a. So obviously it will be, yes, 280 is a derivative with respect to t. So 2a constant outside into derivative of t. It is what? 1. म्हणजेच थोडक्यात काय आला? It is 2a. Okay. So write down this is 1. Next, differentiate x with respect to t. So what is x? X is 80 square. So x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे काय? लेफ्ट हँड साइड इट इज dx upon dt. So what is the derivative of 80 square? Yes, 80 square चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? a as it is. t square चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2t, because a is constant. t square चा डेरिव्हेटिव्ह काय आला? 2t. So final will be what? 280. Okay, so write down this as 2. So we have, yes, what is the derivative of y with respect to x? Formula काय आहे? dy by dx is equal to, yes, it is dy by dt upon dx by dt. So जो पॅरामीटर आहे तो पॅरामीटर इथं रिप्लेस करा. इथं t पॅरामीटर होता. ओके, सो त्यामुळे फॉर्म्युल्यामध्ये काय घेतलंय मी? टी. जिथं थीटा असेल तिथं विथ रिस्पेक्ट टू थीटा घ्या. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy by dt? Yes, from 1 it is 2a divided by, from 2 it is 280. So this 2a and 280 will get cancelled. Kyle, it is 1 upon t. So what is my final answer? Yes, dy by dx is equal to 1 upon t. So this is what my final answer. लक्षात येते? सो अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या पॅरामेट्रिक फंक्शनचा काय फाइंड आउट करू शकता? येस, यू कॅन फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग विच फॉर्म्युला? येस, बाय युजिंग दिस फॉर्म्युला. सो हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुम्ही यूज करून डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन फाइंड आउट करू शकता. त्याचप्रमाणे आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. येस, so write down next example. B, it is what? X is equal to a cos cube theta and y is equal to a sin cube theta. So in solution, let write down given function x is equal to काय? a cos cube theta, y is equal to काय? a sin cube theta. So सुरुवातीला काय करू आपण? y with respect to theta. लक्षात येते का तुमच्या? इथे पॅरामीटर काय? हियर पॅरामीटर इज व्हॉट? थीटा इज पॅरामीटर. सो ऑब्वियसली यू हॅव टू रिप्लेस t बाय थीटा. ओके, सो आता आपण काय लिहिणार आहोत सोल्युशन मध्ये? डिफरन्शिएट y with respect to theta. So what is my y? Y is a sin cube theta. So left hand side काय येईल? dy by d theta is equal to a into, what is the derivative of sin cube theta? Yes, so again for simplicity, just to understand, I will write the derivative of sin cube x. So sin cube x चा derivative काय येईल बघा? Yes, it is 3 sin square x. Okay, because it is in the form of x cube, so it will be 3 sin square x into derivative of sin x. So it is what? Cos x.
So what is my final derivative? It is 3 sine square x into cos x. So this is what derivative of sin cube x. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल sin cube थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? येस, आय विल राईट इन ब्रॅकेट. इट इज व्हॉट 3 sin square theta into derivative of sin theta, it is cos theta. So what is my final answer? Yes, it will be 3a sin square theta into cos theta. So this is what value of dy by d theta. Okay, I will write it as 1. त्याचप्रमाणे the differentiate x with respect to theta म्हणा. Yes, so what is left hand side? It is dx by d theta is equal to. So Kyle derivative a as it is 3 cos square theta. What is the derivative of cos square theta? It is minus sin theta. पण लिहिताना इथे into लिहित चला, नाहीतर सरळ असं ब्रॅकेट करा आणि ह्याला मल्टिप्लाय ब्रॅकेट करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो व्हॉट इज फायनल मल्टिप्लिकेशन? इट इज मायनस 3a. ओके, सो तुम्ही कॉस स्क्वेअर लिहा किंवा साइन स्क्वेअर द्या, कुठलंही लिहा अगोदर. कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा. सो दिस इज व्हॉट व्हॅल्यू ऑफ dx बाय d थीटा. ओके, सो आता काय करायचं आपल्याला? फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचे. येस, सो आय विल पुट द फॉर्म्युला फ्रॉम 1 and 2. dy by dx is equal to. What is the formula? फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज होईल? पॅरामीटर चेंज होईल. इथं काय येईल आता? थीटा अपॉन dx by d theta is equal to. What is the value of dy by d theta? Yes, it is 3a sin square theta into cos theta divided by, yes, what is the denominator? It is minus 3a cos square theta into sin theta. सो काय काय कॅन्सल होईल बघा आता. येस, सो एक कॉस कॅन्सल झाला. येस, आणि एक साइन कॅन्सल झाला आणि इथं 3a आणि हा 3a कॅन्सल झाला. सो काय राहिला वरती? येस, फक्त साइन थीटा आणि डिनॉमिनेटरला काय राहिला? येस, डिनॉमिनेटरला काय राहिला? मायनस कॉस थीटा. सो व्हॉट इज साइन थीटा अपॉन कॉस थीटा? इट इज टॅन थीटा विथ मायनस साइन. डिनॉमिनेटरचा मायनस साइन वरती आणला. सो दिस इज व्हॉट व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. सो अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? dy बाय dx ची व्हॅल्यू. सो काय करायचं तुम्हाला? फक्त तो फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. येस, त्यानंतर जो पॅरामीटर आहे तो पॅरामीटर विथ रिस्पेक्ट टू काय, त्या पॅरामीटर नुसार त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. सो नाउ विल मूव टू नेक्स्ट एक्झाम्पल. येस, write down next example. If x is equal to a into theta plus sin theta and y is equal to a into 1 minus cos theta, then find dy by dx at theta is equal to pi by 2. ओके, सो फक्त काय तुम्हाला इथं डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू फाइंड आउट करायची dy बाय dx. त्यानंतर त्या dy बाय dx मध्ये थीटा इज इक्वल टू काय करायचंय? पाय बाय 2. येस, सो इन सोल्युशन राईट डाउन.
लेट एक्स इज इक्वल टू काय दिलंय व्हॅल्यू ए इंटू थीटा प्लस साइन थीटा अँड वाय इज इक्वल टू ए इंटू 1 मायनस कॉस थीटा. सो सुरुवातीला आपण डिफरन्शिएट वाय म्हणूया विथ रिस्पेक्ट टू व्हॉट थीटा. सो what is left hand side? It is dy by d theta is equal to right hand side मध्ये बघा a. yes इथं y मध्ये करेक्शन आहे. सो हिअर राईट डाउन yes y is correct, no problem. Y is what 1 minus cos theta. So dy by d theta काय a constant outside 1 चा डेरिव्हेटिव्ह काय 0 cos theta चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin theta आणि ऑलरेडी इथं मायनस आहे. सो काय झाला हा or I will write minus into derivative of minus sin theta. So wait, just I will write in correct format. Okay. So derivative of a take constant outside. Okay. So derivative of 1 is 0 minus derivative of cos theta काय येईल minus sin theta. Okay. म्हणजेच काय आला मायनस मायनस प्लस a into sin theta. So what is the value of dy by d theta? It is a into sin theta. Similarly, differentiate x with respect to theta. काय येईल मग? Yes, it is dx by d theta. Left hand side is what? dx by d theta. What is right hand side? A take constant outside. ब्रॅकेट मध्ये थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा 1 प्लस साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा इट इज कॉस थीटा. सो दिस इज माय फायनल dx बाय d थीटा. ओके. सो आता काय लिहूया आपण फॉर्म्युला. वी हॅव dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन d थीटा डिवाइडेड बाय dx upon d. So what is dy upon d theta? It is a sin theta divided by what is dx upon d theta? It is a into 1 plus cos theta. Okay. So this a get cancels. Value काय आली? It is sin theta upon yes it is what sin theta upon 1 plus cos theta. Okay. 1 plus theta. So this is my final answer. Okay. काय आहे ती आन्सर? dy by dx ची व्हॅल्यू काय फाइंड आउट केली आपण? dy by dx is equal to sin theta upon 1 plus. ओके. आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला? dy by dx at theta is equal to by 2 means what? We have to put value of theta is pi by 2. So काय आलं इथं? Sin of pi by 2 upon 1 plus cos of pi by 2. काय केलं आपण? थीटाच्या ठिकाणी pi by 2 चेंज केला. So what is value of sin pi by 2? It is 1. 1 plus what is the value of cos pi by 2? It is 0. So काय आला 1 upon 1? It is 1. Okay. So what is my final answer? Yes, dy by dx at theta is equal to pi by 2 is yes final answer is what 1. So अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? dy by dx ची व्हॅल्यू at theta is equal to pi by 2. Yes. स्क्रूड्रायव्हर तिथंच होतं बघ त्या घागरीपाशी. मी सकाळी काढून ठेवलं होतं, खाली पडलं होतं, पण आता दिसना घेत ना.
Write down next example. If x is equal to tan inverse of of 1 minus t square and y is equal to inverse of 3t minus t cube upon 1 minus 3t square, then find dy by dx. सो अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी मी अगोदरच हिंट सांगितलं होतं. सो इट इज नथिंग बट व्हॉट? येस, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन बाय युझिंग सबस्टिट्यूशन. सो अशा टाईपचे जे एक्झाम्पल आहेत, ओके, ते एक्झाम्पल आपण बाय युझिंग सबस्टिट्यूशन सॉल्व्ह करायचे. सो राईट डाऊन इन सोल्युशन. एक्स ची व्हॅल्यू काय दिली आहे? लेट एक्स इज इक्वल टू 2t upon 1 minus t square. What is y? Y is equal to tan inverse of 3t minus t cube upon 1 minus 3t square. So मी इथं substitution करतोय. Yes, I am using substitution. Put t is equal to tan theta. Okay, so what is theta? Theta will be tan inverse of t. So हा काय होईल? Yes, x becomes what? X is equal to upon 1 minus tan square theta. Okay. And what is y? Y is equal to, yes, we have to do correction. इथं काय येईल? Tan inverse of. Okay. इथं काय येईल? Y is equal to tan inverse of 3 tan minus theta upon 1 minus 3 tan theta. Okay. So x is equal to tan inverse of. हा फॉर्म्युला कशाचा आहे? 2 tan theta upon, yes, 1 minus tan square theta. So this is nothing but formula of what? Tan of 2 theta. Okay. And this is the formula. तुम्हाला सांगितलं होतं डबल आणि ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. So this is what formula of tan of 3 theta. So x is equal to tan inverse and tan get cancel. It becomes 2 theta. And y is equal to tan inverse and tan get cancel. इथं काय येईल? Y is equal to 3 theta येईल. ओके. सो त्यानंतर आपण थीटाची व्हॅल्यू जी आहे ती रिसबस्टिट्यूट करूया. व्हॉट इज थीटा हियर? Theta is tan inverse of t. So this becomes what? X is equal to 2 tan inverse of t and y is equal to of t. Differentiate y with respect to t. So y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t घ्या. सो काय भेटेल तुम्हाला? Yes, dy by d2 3 as it is. What is the derivative of tan inverse of t? It is 1 upon 1 plus. So can I write it is what? After simplification, it is simply 3 upon 1 plus t square. Okay. त्याचप्रमाणे x चा डेरिव्हेटिव्ह जेव्हा तुम्ही फाइंड आउट करचाल, सो व्हॉट इज डिफरन्शिएट y, सॉरी, डिफरन्शिएट x with respect to t. So differentiate x with respect to काय येईल बघा? Yes, it becomes what? dx by dt left hand side. Right hand side काय येईल? Sorry, x is here. So it is what? 2 into derivative of tan inverse of t square. So simply काय आला? 2 upon 1 plus t square. But we have, yes, what is the value of dy by is 2 dy upon dt divided by dx upon dt.
So what is the value of dy by dt? It is 3 upon 1 plus t square. What is the value of dx by dt? It is 2 upon 1 plus t square get cancelled. काय राहील 2. So what is my final required answer? Yes. So final required answer, it is what? dy by dx is equal to 2. एखादा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन दिलेला असेल तर सबस्टिट्यूशन करून त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकता And by using derivative of parametric function, means by using this formula, you can find out value of derivative. Okay. So in next lecture, we'll see next part, derivative of one function with respect to another function. Okay. So we'll continue the session in next lecture. Thank you.